नमस्कार, तुमचं उत्कृष्ट रेसिपीमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे काकरे। तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी झालेले आहेत। तर यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे मी एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा शेंगदाण्याचं कूट, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आणि जराशी कोथिंबीर घालायची आहे त्यामध्ये आणि अर्धा चमचा तेल। हे सर्व घालून आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये लागेल तसं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला पातळ मळायचं नाही आहे, घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। गरजेनुसार पाणी घालून हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं, छान असं मळून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता किती घट्ट पीठ झालेलं आहे। तर आपल्याला हे 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। तर 5 मिनिटं झालेले आहेत। तर इथे मी छोटे गोळे करून घेते, कारण मी छोट्या आकाराचे काकरे बनवणार आहे म्हणून। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मोठा आकाराचा काकरा करणार असेल तर मोठा गोळा घेऊ शकता। तर इथे आपले गोळे तयार झालेले आहेत। हा गोळा आपल्याला राजगिरा पिठातून गोळून घ्यायचा आहे आणि लाटून घ्यायचा आहे। तर याला आपण गोलाकार द्यायचा। तुम्ही पाहू शकता कसं मी गोलाकार देते। तर आपल्याला हे हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आणि पातळ लाटायचं आहे। पातळ लाटल्याने छान क्रिस्पी होतात। तुम्ही पाहू शकता मी किती छान पातळ लाटलेलं आहे। तर आता आपण हे भाजून घेऊया। याला तेलाची गरज काही लागत नाही। तर आपल्याला हे हलक्या हाताने दोन्ही साईडून गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे स्वच्छ कापडाने हलक्या हाताने आपल्याला दाबून दोन्ही साईडून आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी कशी करते, एकदम हलका हात ठेवून आपल्याला हे भाजायचं आहे। तर मी ते गॅस स्लो ठेवलेला आहे, स्लो गॅसवरच हे भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता याला कसा गोल्डन कलर यायला लागलेला आहे। छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता त्याला कलर आलेला आहे। तर आपला काकरा आता तयार झालेला आहे। तसंच आपण आता दुसरा काकरा भाजून घेऊया। उपवासामध्ये आपल्या शरीरामध्ये थकवा जाणवतो, तर हे पौष्टिक काकरे खाल्ल्याने शरीरामध्ये एनर्जी येते आणि थकवा पण कमी जाणवतो। तर नक्की हे या उपवासामध्ये काकरे तुम्ही ट्राय करा। तुम्ही पाहू शकता या पण काकऱ्याला किती छान गोल्डन कलर आलेला आहे। तर हा काकरा आपला तयार झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी झालेला आहे। तर मी इथे मसाला काकरा बनवते। तर इथे मी अर्धा चमचा तूप घेतलेला आहे। हे तूप काकऱ्याला सगळीकडे लावून घ्यायचं आहे। सगळीकडे छान असं लावून घ्यायचं। तूप सगळीकडे लावून झालेलं आहे, किती छान दिसतंय। तर यावर मी लाल तिखट टाकून घेते। लाल तिखट टाकल्यामुळे काकऱ्याला टेस्ट पण छान येते आणि दिसायला पण छान दिसते। यावर कोथिंबीर पण टाकून घ्यायची, म्हणजे मसाले काकरा तयार होतो। तर आपला मसाले काकरा तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता किती छान दिसतोय। तर हा नाश्त्यात तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता। तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी झालेला आहे। तर रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।